नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात काय रिड्युसिंग एजंट बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर पहिला एजंट बघूयात आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड बघायचं आपल्याला. ठीक आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा असतो कसा बघा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ह्याला आपण म्हणत असतो बरं का, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. किंवा बऱ्याचशा बुकमध्ये तुम्हाला ह्याला शॉर्टमध्ये LAH पण म्हणलेलं आहे बरं का, LAH म्हणजे काय, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे. ह्याचा काय यूज आहे आपण हे बघायचं आहे. बिफोर दॅट आपण बघूयात की हे कसं बनवायचं हे अगोदर बघूयात आपण. ठीक आहे. तर बघा, हे बनवण्यासाठी आपण काय करत असतो, 4 घ्यायचे लिथियम हायड्राइड आणि ह्याची रिॲक्शन तुम्हाला कोणासोबत करायचं आहे, AlCl3 सोबत करायचं. कुणासोबत करायचं आहे, AlCl3 सोबत करायचे. काय बनतं बघा, इथं तुमचं बनणार आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड प्लस 3 काय असतील तुमचे, हे LiCl असणार आहे. ठीक आहे. तर हा तुमचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड बनणार आहे. कसा बनेल सांगा बरं. ह्याचे मेकॅनिझम जर बघायचे असेल तुम्हाला तर बघा, ॲल्युमिनियम जो आहे ॲल्युमिनियमला किती क्लोरीन आहेत सांगा, हे 3 क्लोरीन आहेत. बरोबर आहे, 3 क्लोरीन. आणि ॲल्युमिनियमकडे एक व्हॅकंट पी ऑर्बिटल असते बरं का, व्हॅकंट पी ऑर्बिटल. ठीक. तर याचं डिसोसिएशन कसं होतं बघा. आता हा जो काय तुमचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे, ह्याचं लिथियम हायड्राइड ह्याचं होतं एक H- आणि असणारं Li+. तर हा H- हा एम्प्टी ऑर्बिटलमध्ये होईल आणि एक Cl निघून जाणार आहे. ठीक आहे. इथला एक Cl निघून गेला, इथला एक लिथियम LiCl एक बनलेला आहे. बरोबर आहे. लिहा पुढं. आता काय बनणार आहे बघा, इथं ॲल्युमिनियमला एक हायड्रोजन लागलेला आहे आणि 2 काय आहेत आपले, हे Cl आहेत. बरोबर आहे. मला सांगा, अगेन ॲल्युमिनियमकडे व्हॅकंट पी ऑर्बिटल आहे. बरोबर आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस ॲल्युमिनियम 3 बॉन्ड बनवतो त्यावेळेस त्याच्याकडे एक व्हॅकंट ऑर्बिटल असते. ठीक आहे. तर काय करा मग, दुसरा घ्या लिथियम हायड्राइड Li+H-. अगेन ह्याचा अटॅक करा, अगेन एक Cl निघून जाणार आहे. काय बनलं बघा, इथला एक लिथियम, इथला एक Cl, दुसरा मोल बनला LiClचा. बरोबर आहे. इथं काय बनलेलं बघा, ॲल्युमिनियमला किती हायड्रोजन राहिले सांगा या ठिकाणी, 2 हायड्रोजन आणि एक काय असलेलं आहे आपला क्लोरीन आहे. अगेन काय करायचं तुम्हाला, आता जो काय तुमचा तिसरा मोल आहे, आपण 4 मोल घेतले ना लिथियम हायड्राइडचे, तर तिसरा मोल घ्या बघा, Li+ आहे आणि H-. ॲल्युमिनियमकडे एक व्हॅकंट ऑर्बिटल आहे पी, याचा अटॅक व्हॅकंटमध्ये करा, हा Cl अगेन निघून जाणार आहे. तुम्ही मला सांगायचं आहे किती LiCl बनले बघा, इथे एक LiCl, इथे एक LiCl आणि इथे एक LiCl, 3 LiCl बनलेले आहेत. बरोबर आहे. आणि काय बनलं इथं, ॲल्युमिनियमला किती हायड्रोजन आहेत, 3 हायड्रोजन आहेत. ठीक. इथून पुढं काय होणार सांगा. आता आपल्याकडे आणखी एक लिथियम हायड्राइड आहे आणि ॲल्युमिनियमकडे आणखी काय आहे, व्हॅकंट पी ऑर्बिटल आहे. तर बघा काय होतं, आता हा Li+ आहे आणि H- आहे. ह्याचा अटॅक या ठिकाणी जर केला तर व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये, तर काय बनतं बघा, ॲल्युमिनियमला किती हायड्रोजन राहिले सांगा, आता 4 हायड्रोजन आले. बरोबर आहे. हे 3 आणि हा 1. आता लक्षात घ्या, ॲल्युमिनियमने काय केलेत बघा, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेत आणि जो ॲटम इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज येतो. लिथियमवर ॲल्युमिनियमवर कुठला चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. बरोबर आहे. आणि लिथियमने इलेक्ट्रॉन दिले हायड्राइडला, म्हणजे लिथियमवर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे इथे काय असेल, ह्यालाच आपण न्यूट्रल असं प्लस मायनस लिहिण्यापेक्षा आपण कसं लिहित असतो मग, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. हे झालं प्रिपरेशन ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी जनरल फंक्शनल ग्रुप लिहून देणार आहे आणि कुठल्या फंक्शनल ग्रुपवरती लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टाकल्यानंतर काय बनतं हे सांगणार आहे. ठीक आहे. हा जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितलात तर बघा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचे जेवढे काही फंक्शन आहेत तेवढे सगळे फंक्शन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तुम्हाला असं वेगळे बुक वाचायची गरज नाही, मी वेगवेगळे बुक वाचून त्यामध्ये सगळं क्लिअर करून तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक. चला आपण डायरेक्टली फंक्शनल ग्रुप बघूयात आता. तर लक्षात ठेवा, हा जो काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे तुमचा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा तुमचा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे बरं का, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. ठीक आहे.
आता बघा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडियम बोरोहायड्रेटचं फंक्शन सांगणार आहे बरं का, त्याचं युजेस सांगणार आहे. ज्यावेळेस मी सोडियम बोरोहायड्रेट सांगेन त्यावेळेस तुम्हाला हे सांगेन मी की लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट आणि सोडियम बोरोहायड्रेटपैकी कुठला मोर रिॲक्टिव्ह आहे. तर ऑब्व्हियसली हा मोर रिॲक्टिव्ह आहे आणि हे का मोर रिॲक्टिव्ह आहे आणि तो का लेस रिॲक्टिव्ह आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता फक्त हे लक्षात ठेवा की तुमचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट कसा आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. ठीक आहे. तर बघा डायरेक्टली आपण फंक्शनल ग्रुपच बघूयात. पहिला आपण बघूयात बघा अल्डिहाइड. आर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी एच. या ठिकाणी जर एच असेल तरी त्याला आपण अल्डिहाइडच म्हणतो. ठीक आहे. ह्याचं नाव काय असणार आहे, अल्डिहाइड. तर लक्षात घ्या अल्डिहाइडवरती तुम्हाला काय टाकलं, आपण काय घेणार आहे बघा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट घेणार आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट ऑलवेज लक्षात ठेवा. लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट आपण कशामध्ये घेत असतो, एकतर आपण ड्राय इथरमध्ये घेत असतो बघा, इन ड्राय इथर और इन THF टेट्राहायड्रोफ्युरॅनमध्ये घेत असतो. कारण बघा तुमचा इथर आणि THF दोन्ही कसे आहेत, तुमचे अप्रोटिक सॉल्व्हंट आहेत. अप्रोटिक म्हणजे काय, ज्याकडे हायड्रोजन नाही बरं का. जर तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडमध्ये वॉटर जर टाकलात त्या दोघांचे रिॲक्शन होऊन ह्यामध्ये H2 रिलीज होत असतो बरं का. त्यामुळे ऑलवेज लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेटचे रिॲक्शन जर करत असाल एखाद्या फंक्शनल ग्रुपसोबत, एकतर ड्राय इथरमध्ये घ्या किंवा THFमध्ये घ्या. THF म्हणजे टेट्राहायड्रोफ्युरॅन असणार आहे. ठीक आहे. तर बघा अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो बघा, हे RCH2 या ठिकाणी काय असणार आहे, OH. रिडक्शन म्हणजे काय सांगा, रिडक्शन म्हणजे एकतर ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे. मला सांगा हायड्रोजन किती, एकच आहेत, ह्यामध्ये 2 हायड्रोजनचे ॲडिशन झाले म्हणजे काय झालं, याचं रिडक्शन झालेलं आहे. ऑलवेज लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही अल्डिहाइडचं रिडक्शन करता इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट त्यावेळेस ऑलवेज तुम्हाला काय भेटणार आहे, कुठला अल्कोहोल असेल, प्रायमरी अल्कोहोल असेल. ऑलवेज कुठला असेल, प्रायमरी अल्कोहोल असेल. सेकंड एक्झाम्पल बघा, कीटोन आहे, कीटोन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी R ग्रुप. कीटोनवरती पण सेम कंडिशन घ्यायची बरं का. मी तुम्हाला आता कंडिशन या ठिकाणी लिहून देणार नाही. लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट फर्स्ट स्टेपमध्ये घेत असतो आपण आणि सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागतं, आपल्याला हायड्रोलायसिस करावं लागतं वॉटर. ठीक आहे. तर बघा ज्यावेळेस तुम्ही कीटोनवरती टाकाल लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट त्यावेळेस ऑलवेज काय बनणार आहे तुमचं, RCH या ठिकाणी R असेल, या ठिकाणी OH असेल. ऑलवेज कुठला अल्कोहोल बनतो, सेकंडरी अल्कोहोल असतो. कुठला असणार आहे, सेकंडरी अल्कोहोल. त्यानंतर थर्ड रिॲक्शन आपण बघूयात, ॲसिड R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी काय असेल, OH असेल. या ठिकाणी पण सेम कंडिशन असणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट घ्याल, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट ते तुम्हाला कसं घेतलं पाहिजे, या ठिकाणी एक्सेसमध्ये घेतलं पाहिजे. ठीक आहे. एक्सेसमध्ये घेतलं पाहिजे. आता 1 मोल घेतलाच काय होतं मी तुम्हाला पुढं मेकॅनिझम सांगणार आहे. सध्या एक्झाम्पल बघून घ्या, तुम्हाला प्रत्येकाची किंवा 1-2 एक्झाम्पलचं मेकॅनिझम सांगेन मी पुढं. ठीक आहे. तर बघा ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ॲसिडचं कन्वर्जन ऑलवेज कशामध्ये होणार आहे, CH2OH. कुठला आहे तुमचा हा, प्रायमरी अल्कोहोल. ऑलवेज कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, प्रायमरी अल्कोहोलमध्ये. ठीक आहे. ह्याला म्हणूयात आपण कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड. ठीक आहे. काय बघितलं आपण, अल्डिहाइडचं कन्वर्जन ऑलवेज प्रायमरी अल्कोहोल, कीटोनचं कन्वर्जन ऑलवेज सेकंडरी अल्कोहोल, ॲसिडचं कन्वर्जन ऑलवेज प्रायमरी अल्कोहोल. आणखी एक्झाम्पल बघणार आहे आपण, भरपूर एक्झाम्पल आहे त्याचं. ठीक आहे. बघा फोर्थ एक्झाम्पल आहे, असाइल क्लोराइड RC डबल बॉन्ड OCl असाइल क्लोराइड. ह्याच्यावर जर तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड घेतलात आणि सेकंड स्टेपमध्ये वॉटर जर घेतला त्याचं कन्वर्जन ऑलवेज कशामध्ये होईल, RCH2 या ठिकाणी OH. कुठला अल्कोहोल बनलेला सांगा यामध्ये, प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ रिॲक्शन आहे बघा, ईस्टर घ्या, ईस्टर R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी OR डॅश घेऊयात आपण. ठीक आहे. तर बघा ह्याला आपण काय म्हणत असतो, ईस्टर म्हणत असतो. ईस्टर हे फंक्शनल ग्रुप आहेत बरं का. फंक्शनल ग्रुप तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा ह्याच्यावरती सेम कंडिशन घ्या, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड फर्स्ट स्टेपमध्ये, सेकंड स्टेपमध्ये वॉटर घ्यायचं आहे. तर ह्याचं ऑलवेज कशामध्ये कन्वर्जन होईल बघा, हे बघा लक्षात घ्या, हा जो काही कंपाऊंड आहे तुमचा, हा कंपाऊंड एवढी माहिती जी आहे बघा लक्षात ठेवा. ईस्टरमधलं हे जे काही पोर्शन आहे एवढं
तर ह्याचं ऑलवेज काय बनतं तुमचं हे CH2 या ठिकाणी असेल OH. ऑलवेज कुठला अल्कोहोल बनणार आहे प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. आणि बघा त्यानंतर ह्यामध्ये जे काही तुमचं हे असतं बघा ह्या OR इथं पण तुमचा अल्कोहोल भेटत असतो बरं का R- आणि या ठिकाणी OH असणार आहे. पण या ठिकाणी डिपेंड करतं हा ग्रुप कसा आहे तुमचा. ठीक आहे. हा ग्रुप जर प्रायमरी असेल तर तुमचा प्रायमरी अल्कोहोल असेल. हा ग्रुप जर सेकंडरी असेल तर हा ग्रुप सेकंडरी अल्कोहोल असेल. हा जर टर्सरी असेल हा तुमचा टर्सरी अल्कोहोल असेल. ठीक आहे. तर ऑलवेज लक्षात ठेवायचं इस्टरचं रिडक्शन जर केलं तर ऑलवेज एक प्रायमरी भेटतो आणि एक डिपेंड करतं हे R ग्रुप कसा आहे. ठीक. आता ह्या एखाद्या अल्कोहोलची कार्बनची डिग्री कसं बघायचं हे आपण ह्याच चॅनलवरती सांगितले बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता डिग्री कशी बघायची ते. ठीक आहे. तर मग इस्टरचं रिडक्शन केले की ऑलवेज किती अल्कोहोल भेटतात 2. ऑलवेज एक प्रायमरी आणि एक डिपेंड करतो हा R ग्रुप कसा आहे ते. क्लिअर आहे. ओके. चला नेक्स्ट आपण बघूया त्याच्यामध्ये अनहायड्राइड बघूया. अनहायड्राइड R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन ऑक्सिजन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी आहे R ग्रुप. ह्याला आपण काय म्हणत असतो सांगा अनहायड्राइड म्हणत असतो. ठीक आहे. तर ह्याच्यावरती सेम कंडिशन घ्या. फक्त ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जे काय तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड घेता ह्यामध्ये काय घेतलं पाहिजे तुम्हाला एक्सेसमध्ये घेतलं पाहिजे. एक्सेसमध्ये घेतलं की ह्यामध्ये ऑलवेज किती अल्कोहोल भेटतात बघा RCH2OH. ऑलवेज तुमचे 2 अल्कोहोल भेटतात आणि 2 अल्कोहोल कसे असतील प्रायमरी अल्कोहोल असतील. ठीक आहे. दोन्ही अल्कोहोल कसे आहेत प्रायमरी अल्कोहोल आहेत. नेक्स्ट आहे बघा 7वा आपण बघणार आहे इपॉक्साईड RCH या ठिकाणी आहे CH2 या ठिकाणी ऑक्सिजन आहे या ठिकाणी ह्याला आपण इपॉक्साईड म्हणतो बरं का इपॉक्साईड कॉमन आहे जनरली आपण. तर बघा ह्याच्यामध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड घ्यायचं आहे. ह्यामध्ये एक्सेस घ्यायची गरज नाही एकच घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये बघा 2 प्रकारचे अल्कोहोल असतात. पण मेजर जर बघितला तर मेजर प्रायमरी असतो आणि मायनर सेकंडरी असतो. म्हणजे हायड्राइडचा अटॅक जर इथं केला तर इकडून ओपनिंग होते आणि इथं जर केला तर आपण इकडून ओपनिंग होणार आहे. बरोबर. मी तुम्हाला आता काय सांगितलेलं आहे मेजर आणि मायनर आहे ना. ह्यामध्ये मेजर जर बघितला बघा तर हायड्राइडचा अटॅक तुमचा इथं झाला पाहिजे म्हणजे सेकंडरी मेजर भेटला पाहिजे नॉट प्रायमरी. तर ह्यामध्ये 2 अल्कोहोल असतील कुठले कुठले RCH या ठिकाणी असेल OH आणि या ठिकाणी काय असेल हा CH3OH. हा कुठला अल्कोहोल आहे सांगा हा सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि प्लस दुसऱ्या कुठला पॉसिबल आहे RCH2 या ठिकाणी CH2 या ठिकाणी काय असेल OH. हा कुठला अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. जनरली बघा इपॉक्साईडचं जर तुम्ही ओपनिंग करत असाल तर ॲसिडिक कंडिशनला जे आहे ॲसिडिक कंडिशनला ते मोर सबस्टिट्यूट करणं होते आणि बेसिक कंडिशनला लेस करणं होते. म्हणजे तुमचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड बेसिक कंडिशनमध्ये आहे ना. हायड्राइड म्हणजे बेस आहे बरोबर आहे लाईक बेस. तर इथं अटॅक करेल आणि ओपनिंग होणार आहे म्हणजे लेस सिंड्रनला अटॅक करेल. त्यामुळे तुमचा हा काय असायला पाहिजे मेजर असायला पाहिजे आणि हा काय असायला पाहिजे मायनर असायला पाहिजे. ठीक आहे. हे झालं आपलं इपॉक्साईडबद्दल. आणखी एक्झाम्पल बघूयात आपण याचे बघा. किती 7 एक्झाम्पल झाले आहे है ना. 8वा एक्झाम्पल बघूयात आपण. तुमच्याकडे आहे सायनाइड R कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही सायनाइडवरती लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फर्स्ट स्टेपमध्ये घ्याल सेकंड स्टेपमध्ये वॉटर घ्याल त्यावेळेस त्याचं ऑलवेज कन्वर्जन कशामध्ये होतं CH2NH2 अल्कोहोलमध्ये होत नाही. कशामध्ये होतं प्रायमरी अमाइनमध्ये होतं. ठीक आहे प्रायमरी अमाइनमध्ये. नेक्स्ट बघा अल्काइल नायट्रो किंवा नायट्रो अल्केन म्हणा. लक्षात ठेवा हा ग्रुप कसा असला पाहिजे अल्काइल असला पाहिजे किंवा ॲलिफॅटिक असला पाहिजे नॉट अ बेन्झीन. ठीक आहे. ह्याच्यावर जर तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जर घेतला तर ह्याचं कन्वर्जन अगेन कशामध्ये होतं RNH2. कुठला अमाइन आहे सांगा हा पण अगेन प्रायमरी अमाइन भेटणार. पण बघा ह्या ठिकाणी स्टार करून ठेवा. तुम्ही आरच्या ऐवजी जर बेन्झीन जर घेतलात किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड जर घेतलात NO2 ठीक आहे हा ॲलिफॅटिक झाला. AR म्हणजे ॲरोमॅटिक झाला. आणि ह्याचं जर तुम्ही रिडक्शन केलात लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बघा डायझोमध्ये होणार आहे. ठीक आहे AR NH डबल बॉन्ड NH या ठिकाणी काय असेल AR असतं नॉट H. एक मिनिट AR असेल नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन असणार आहे. ठीक आहे असं कंपाऊंडमध्ये होतं बरं. आणि जर अल्काइल ग्रुप असेल तर NO2चं डायरेक्ट NH2 मध्ये. RIL ग्रुप जर असेल तर NO2चं कन्वर्जन आझोमध्ये होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आयसोसायनेट बघा आयसोसायनेट R नायट्रोजन डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन.
ह्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही रिडक्शन कराल लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडनी, त्यावेळेस याचं कन्वर्जन ऑलवेज कशामध्ये होतं बघा, RNH आणि या ठिकाणी काय असेल CS3. ऑलवेज कशामध्ये होतं, सेकंडरी अमाइनमध्ये होतं, ऑलवेज सेकंडरी अमाइन. त्यानंतर 12th एक्झाम्पल बघा, हे झालं सायनाइड. आपण आयसोसायनाइड बघूयात, RNC असणार आहे, बरोबर आहे. ह्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर घेतलात तर हे आयसोसायनाइडचं कन्वर्जन लक्षात ठेवा, हे तुमचा आयसोसायनेट आहे, आयसोसायनेट, आणि हे तुमचा आयसोसायनाइड आहे, आयसोसायनाइड. ठीक आहे. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं ऑलवेज, R नायट्रोजन हायड्रोजन या ठिकाणी असेल CS3. ह्यामध्ये पण कुठला अमाइन असेल तुमचा, हा सेकंडरी अमाइन असणार आहे. क्लिअर आहे का सांगा. सायनाइडचं कन्वर्जन प्रायमरी अमाइनमध्ये, नायट्रो अल्किनचं कन्वर्जन प्रायमरी अमाइनमध्ये, ॲरोमॅटिक नायट्रो पण ॲरोमॅटिक वेळेला जर आटायचा असेल NO2 ग्रुप, त्यामध्ये डायझो असणार आहे. त्यानंतर आयसोसायनाइड जर असेल सेकंडरी अमाइनमध्ये होणार आहे. आयसोसायनाइड जर असेल त्याचं कन्वर्जन सेकंडरी अमाइनमध्ये होणार. ठीक आहे. आणखी काय एक्झाम्पल बघूयात आपण याचे. किती एक्झाम्पल झाले, आय थिंक 12 झाले आहे ना. नेक्स्ट बघा 13 मध्ये आता अमाइड बघा, अमाइड R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी काय असेल, NH2 असेल. ह्याला आपण अमाइड म्हणत असतो, अमाइड. लक्षात घ्या कुठला अमाइड आहे सांगा बरं, हे प्रायमरी अमाइड असतं बरं का, कारण नायट्रोजनला एकच कार्बन आटायचा आहे. मग ह्याचं तुम्हाला रिडक्शन जर करायचं असेल प्रायमरी अमाइनमध्ये, ह्यामध्ये तुम्हाला एक्सेसमध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड घ्यावा लागतो. ठीक आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड घ्या, सेकंड स्टेपमध्ये वॉटर घ्या, फक्त एक्सेसमध्ये घ्या. त्यावेळेस त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे सांगा, CH2NH2 मध्ये होणार आहे. कुठला अमाइन आहे सांगा, प्रायमरी अमाइन. ठीक आहे. त्यानंतर 14 एक्झाम्पल बघा, R कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन या ठिकाणी नायट्रोजनला एक R ग्रुप आहे आणि एक हायड्रोजन आहे. हा पण तुमचा अमाइडच आहे बरं का, अमाइडच. फक्त हा कुठला अमाइड आहे तुमचा, सेकंडरी अमाइड आहे. का तर नायट्रोजनला इकडे कार्बन आहे, इकडे कार्बन अटॅच आहे, बरोबर आहे. ह्याच्यावर काय टाका तुम्ही आता, ह्यामध्ये पण एक्सेसमध्ये टाकावं लागेल तुम्हाला, कारण एक हायड्राईड तुमचा इथला अपस्टॅक करले, एक दुसरा इकडे करणार आहे, किंवा 1 मोल जरी केला तरी तुमची रिॲक्शन पॉसिबल आहे या ठिकाणी. तर काय बनेल सांगा ह्याचं कन्वर्जन, RCH2 नायट्रोजन या ठिकाणी असेल R ग्रुप, या ठिकाणी असेल हायड्रोजन. कुठला अमाइन बनलेला बघा, सेकंडरी अमाइन. ठीक आहे. त्यानंतर 15 आहे बघा, R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन नायट्रोजनला हे 2 R ग्रुप असतील. हा तुमचा हा पण अमाइडच आहे, फक्त हा कुठला अमाइड आहे सांगा, टर्शरी अमाइड, कारण नायट्रोजनला 3 R ग्रुप आटायचे आहेत, 3 कार्बन आटायचे आहेत. ठीक आहे. तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल सांगा, RCH2 नायट्रोजनला किती R आहे, 2 R आहेत. तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, टर्शरी अमाइनमध्ये होणार. हे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमचं अमाइडवरती जर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड टाकला तर ऑलवेज अमाइन बनतं, पण प्रायमरी अमाइडवरती टाकला तर प्रायमरी अमाइन बनतं, सेकंडरी अमाइनवर टाकला तर सेकंडरी अमाइन बनतं, आणि टर्शरी अमाइनवरती टाकला तर टर्शरी अमाइन बनणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. चला आपण नेक्स्ट बघणार आहे आता. नेक्स्ट कुठला आपला 16 एक्झाम. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण ऑक्झाईम बघूयात. ऑक्झाईमचं स्ट्रक्चर बघा कसं असतं, डबल बॉन्ड नायट्रोजन या ठिकाणी काय असेल, OH असेल. या ठिकाणी तुम्ही R ग्रुप घेऊ शकता किंवा हायड्रोजन घेऊ शकता. ठीक आहे. कीटो ऑक्झाईम असतो किंवा अल्डो ऑक्झाईम असू शकतो. हे 2 R ग्रुप म्हणजे कीटो झाला, एक हायड्रोजन म्हणजे अल्डो झाला. ह्याला आपण ऑक्झाईम म्हणत असतो, ऑक्झाईम. ह्याच्यावर जर तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर टाकला तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं सांगा, ह्याचं कन्वर्जन हे NH2 मध्ये होतं बरं का, NH2 मध्ये. या ठिकाणी R ग्रुप, या ठिकाणी R ग्रुप. अगेन कुठला अमाइन आहे सांगा, हा प्रायमरी अमाइन. ठीक आहे, प्रायमरी अमाइन. आता मी तुम्हाला बघा एक स्टारवाले 1-2 एक्झाम्पल लिहून देतोय बरं का. स्टारवाले का देतोय तर जनरली बघा तुमचा जो काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आहे तो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल किंवा कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, ह्याचं रिडक्शन करत नाही बरं का, करत नसतो. त्याचप्रमाणे बघा आता जर तुमच्याकडे एखादं एक्झाम्पल आहे बघा, CH3 या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH, या ठिकाणी कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन आहे. ह्याच्यावरती मी काय घेतलेलं आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड घेतलेलं आहे फर्स्ट स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये वॉटर घेतलेलं आहे, बरोबर आहे.
तर मी तुम्हाला काय सांगितले, कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन होतं का? होत नाही. म्हणजे कशात झालं पाहिजे? ओनली हेच झालं पाहिजे आहे ना. काय होतं बघा इथं मग CH3 या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH या ठिकाणी असेल CH2 या ठिकाणी असेल OH. कुठल्या अल्कोहोलमध्ये झालं सांगा? आहे प्रायमरी अल्कोहोलमध्ये झालेलं. ठीक आहे. जो काय आपला रूल आहे ते बरोबर आहे. कार्बन कार्बनचं काय करत नाही. का नाही करत? तर तो नॉन पोलर असतं. बरोबर आहे. तर ह्याचं रिडक्शन करण्यासाठी पोलार बॉन्ड पाहिजे. पण या ठिकाणी दुसरं एक एक्झाम्पल आहे बघा. जर CH3च्या ऐवजी जर PH जर असेल, CH डबल बॉन्ड या ठिकाणी असेल CH, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी हायड्रोजन. सेम कंडिशन घ्या. जर या ठिकाणी CH3च्या ऐवजी जर बेंझिन रिंग जर अटॅच असेल तर ह्या डबल बॉन्डचं रिडक्शन होतं. बरं, ह्याचं काय असणार आहे मग सांगा? PH CH2 या ठिकाणी OH. अगेन या ठिकाणी कुठला अल्कोहोल आहे तुमचा? प्रायमरी अल्कोहोल. ह्याचं नाव आहे बघायला सिनेमॅल्डिहाइड म्हणतो आपण. कुठला अल्डिहाइड? सिनेमॅल्डिहाइड. आणि ह्याला आपण क्रोटोन अल्डिहाइड म्हणत असतो. ठीक आहे. हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. किती झालं? हे तुमचं 17वं एक्झाम्पल झालं. हे झालं 18वं एक्झाम्पल. आता 19मध्ये बघा. जर तुमचा अल्काइल हालाइड जर असेल, अल्काइल हालाइड लक्षात घ्या. हे R ग्रुप कसा असला पाहिजे तुमचा? एकतर प्रायमरी असला पाहिजे किंवा सेकंडरी असला पाहिजे. आणि हॅलोजन कसा असला पाहिजे तुमचा? एकतर आयोडीन असेल, ब्रोमिन असेल किंवा क्लोरीन असेल. ठीक. ह्याच्यावर जर तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर घेतला, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बघा? RH. म्हणजे कशामध्ये होणार आहे? अल्केनमध्ये होणार. ठीक आहे. अल्केनमध्ये होतं. पण कंडिशन काय? हा R ग्रुप प्रायमरी किंवा सेकंडरी पाहिजे. आणि हा X ग्रुप कसा पाहिजे? आयोडीन, ब्रोमिन किंवा क्लोरीन पाहिजे. त्यानंतर 20वं एक्झाम्पल बघा. जर तुम्ही इथं टर्शरी ग्रुप जर घेतलात, एक्झाम्पलच घेऊयात आपण. ठीक आहे. हा जर घेतला तुम्ही हॅलोजन, ह्याच्यावर जर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर टाकलात, हा तुमचा टर्शरी अल्काइल आहे. बरोबर. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं सांगा? अल्कीनमध्ये होतं. नॉट अल्केन. कशामध्ये होणार आहे? अल्कीनमध्ये होणार आहे. ठीक आहे. क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत? हे आणखी काय एक्झाम्पल बघूयात आपण ह्याचे. सपोज जर तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडची रिॲक्शन जर अल्कोहोलसोबत जर केला, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ह्याचे 4 मोल जर घेतलात तुम्ही, 4 मोल, ह्याचं कन्वर्जन बघा कशामध्ये होतं? R ऑक्सिजन ह्याचे 4 असतील. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय असणार आहे? ॲल्युमिनियम असणार आहे. ॲल्युमिनियमवरती निगेटिव्ह चार्ज, लिथियम पॉझिटिव्ह चार्ज. आणि प्लस या ठिकाणी 4 तुमचे काय असतील? H2 मॉलिक्यूल असतील. ठीक आहे. हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे या ठिकाणी, हायड्रोजन गॅस. त्याचप्रकारे बघा तुम्ही ह्याची रिॲक्शन जर अमाईनसोबत जर केलात, RNH2, सेम लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड घ्या, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बघा? RNH हे 4 मोल असतील. त्यानंतर Al मायनस आणि लिथियम प्लस असणार आहे. प्लस या ठिकाणी 4 काय असतं तुमचे? H2 गॅस असणार आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. किती प्रकारचे एक्झाम्पल घेतले आपण? जवळपास 22 प्रकारचे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप घेतलेत बरं का. ठीक आहे. त्यामुळे बघा आता थोडंसं आपण रिवाईज करूयात क्विकमध्ये. अल्डिहाइडवरती जर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड टाकलात, प्रायमरी अल्कोहोल भेटतो. कीटोनवरती टाकलात, सेकंडरी अल्कोहोल भेटणार आहे. ॲसिडवरती टाकलात, प्रायमरी अल्कोहोल भेटणार आहे. असाइल क्लोराईडवरती टाकलात, प्रायमरी अल्कोहोल भेटणार आहे. अनहायड्राईडवरती टाकलात, प्रायमरी अल्कोहोल भेटणार आहे. ईस्टरवरती टाकलात, प्रायमरी प्लस दुसरा R ग्रुप असणार आहे, 2 अल्कोहोल भेटणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर इपॉक्साईडवरती टाका, प्रायमरी आणि सेकंडरी भेटणार आहे. त्यानंतर सायनाईडवरती जर टाकलं तर प्रायमरी अमाइन भेटणार आहे. त्यानंतर नायट्रो अल्केनवरती जर टाकलं, प्रायमरी अमाइन भेटणार आहे. जर तुम्ही RILवरती टाकलं, RILNO2वरती, तर त्याचं कन्वर्जन आझोमध्ये होणार आहे. बरोबर आहे. ऑक्झाईमवरती जर टाकलं, प्रायमरी अमाइन भेटणार आहे. अल्काइल क्लोराईडवरती जर टाकलं, प्रायमरी सेकंडरीवरती, तर तुमचं अल्किन बनणार आहे. आणि टर्शरीवरती जर टाकलं तर अल्किन बनणार आहे. बरोबर आहे. आणि अल्कोहोल आणि अमाइनसोबत जर रिॲक्शन केलात, त्याचं कन्वर्जन 4H2 मध्ये होणार आहे. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? आणखी हे जाऊन बघितलं आपण, जसं की तुमचं काय असेल बघा, आयसोसायनेट असेल, त्याचं कन्वर्जन कशामध्ये? सेकंडरी अमाइन होतं. आयसोसायनेटवरती लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड टाकलात, सेकंडरी अमाइन होतं. ठीक आहे. असे काय आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता मी तुम्हाला एक अल्डिहाइड किंवा कीटोनचं जनरल एक्झाम्पलचं मेकॅनिझम सांगतो, कारण समटाईम्स तुम्हाला इथं आयसोटोपिक इफेक्ट विचारले जातात बरं का. तर बघा आता मेकॅनिझम बघूयात आपण. जसं की बघा तुमचा हा अल्डिहाइड आहे, R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी हायड्रोजन. रिॲक्शन काय सांगा? फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय घेतलेलं? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन कशामध्ये घेतो आपण? ड्राय इथरमध्ये.
आणि सेकंड स्टेपमध्ये काय असणार आहे सांगा, वॉटर असणार आहे. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल सांगा बरं, RCH2 या ठिकाणी काय असेल, OH असेल. ठीक, कुठला अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल. ॲक्च्युली तुम्हाला ह्याचे 4 मोल लागत असतात बरं का, 4 मोल घेत असतो आपण. ह्याचे 4 मोल घ्यायचे, ह्याचे 4 मोल घेतल्यानंतर तुम्हाला ह्याचे 4 मोल भेटणार आहे ना. तर एका मोलची मी तुम्हाला मेकॅनिझम सांगतो कशी होते ते बघा. तर बघा हा तुमचा अल्डिहाइड आहे, R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी हायड्रोजन. मला सांगायचं पोलरायझेशन कसं होतं सांगा बरं, पोलरायझेशन जर करायचं असेल तर. ह्याचं पोलरायझेशन होतं बघा, ऑक्सिजन जर बघितलं आपण ऑक्सिजन, तर ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन असणार आहे, बरोबर आहे. मग ऑक्सिजन मोर इलेक्ट्रिक आहे म्हणजे ऑक्सिजनवरती असेल डेल निगेटिव्ह, कार्बनवरती असेल डेल पॉझिटिव्ह. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता ॲल्युमिनियम हायड्राईडचं स्ट्रक्चर लिहा बरं. ॲल्युमिनियम या ठिकाणी H, या ठिकाणी H, या ठिकाणी H आहे, या ठिकाणी H आहे. ह्याच्यावरती चार्ज निगेटिव्ह आहे, ह्याला कोण स्टेबल करतं, लिथियम पॉझिटिव्ह स्टेबल करतं. बरं तुम्हाला हे माहिती का सांगा बरं, हायड्राईड म्हणजे काय. हायड्राईड एक असतो हायड्राईड, एक असतो बघा प्रोटॉन आणि एक असतो हायड्रोजन, बरोबर आहे. लक्षात घ्या, हायड्राईड म्हणजे H वरती निगेटिव्ह चार्ज असतो बरं का. प्रोटॉन म्हणजे काय, H वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि हायड्रोजन म्हणजे सिंपल H असतो किंवा हे अशा फॉर्ममध्ये असतं H2 मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा बरं का. हायड्राईड म्हणजे H मायनस, प्रोटॉन म्हणजे H प्लस आणि हायड्रोजन म्हणजे सिंपल H असणार आहे किंवा H2 असेल. तर काय होतं बघा, आता डेल पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेशीज आहे, बरोबर आहे. आणि ॲल्युमिनियम आणि हायड्रोजनपैकी आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर बघितली तर हायड्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ॲल्युमिनियम. म्हणजे हायड्रोजन तुमचे ॲल्युमिनियमचे इलेक्ट्रॉन ओढणार आहे. इलेक्ट्रॉन ओढला म्हणजे हायड्रोजनवरती काय इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली आहे, बरोबर आहे. मग काय होतं बघा, हा तुमचा जो काय बॉन्ड आहे सिग्मा बॉन्ड, हा तुमचा न्यूक्लियोफाईल म्हणून काम करणार आहे. ह्याचा अटॅक मी या ठिकाणी जर केला तर हा बॉन्ड कुठे जाईल, वरती जाणार आहे, बरोबर आहे. बघा काय बनला आता ह्याचं मग, R कार्बनला एक ऑलरेडी हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आलेला आहे. या ठिकाणी ऑक्सिजनला कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह. ह्याला कोण स्टेबल करेल, लिथियम पॉझिटिव्ह स्टेबल करणार आहे. ठीक आहे, असे किती मोल असतील सांगा. ह्याचे जर 4 मोल घेतली तर तुम्हाला असे किती मोल भेटणार सांगा, 4 मोल भेटतील, बरोबर आहे. मग इथून पुढं काय करायला सांगा तुम्ही आता, ह्याच्यावर हायड्रोलाइज करायचे, वॉटर टाका, वॉटर. किंवा समटाईम्स तुम्हाला ह्याच्याऐवजी तुम्ही असं पण लिहू शकता बरं का. या ठिकाणी R आहे कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, इथं ऑक्सिजन असेल आणि ऑक्सिजनला काय आहे ॲल्युमिनियम हायड्राईड, हायड्राईड, हायड्राईड आणि इथं काय असेल लिथियम प्लस असेल O मायनस, असं पण लिहू शकता. ठीक आहे, ह्याच्यावरती वॉटर जर टाकलं तर ह्याला ऑक्सिजनला हायड्रोजन लागेल आणि इकडे काय लागणार आहे, ऑक्सिजन लागणार आहे. काय बनलं बघा तुमचं हे RCH2, या ठिकाणी काय आहे OH, बरोबर आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं, लक्ष द्या आयसोटोपिक इफेक्ट कसे विचारतात, लक्ष द्या. ह्याचा आता मी रिडक्शन केलेलं आहे. रिडक्शन केल्यानंतर काय झालं, कार्बनला एक हायड्रोजन लागलेला आहे एक्स्ट्रा आणि ह्या ऑक्सिजनला एक हायड्रोजन लागलेला आहे, बरोबर आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं की लिथियम ॲल्युमिनियमचा हायड्रोजन ह्या कार्बनला लागला आहे का ऑक्सिजनला लागला आहे, असं जर विचारलं, त्यासाठी तुम्हाला असं मेकॅनिझम येणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तर सांगा आता मेकॅनिझममध्ये ॲल्युमिनियमचा हायड्राईड ऑलवेज कुणाला लागत असतो, कार्बनला लागत असतो. आणि जो काही वॉटरचा हायड्रोजन आहे तो ऑलवेज कशाला लागत असतो, ऑक्सिजनला लागत असतो. ठीक आहे, त्यामुळे मेकॅनिझममध्ये हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवाल तुम्ही, जो कार्बोनिल कार्बन आहे, जो इलेक्ट्रोफाईल आहे, त्या इलेक्ट्रोफाईलला ऑलवेज ॲल्युमिनियमचा हायड्रोजन लागत असतो. आणि जो ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे त्याला ऑलवेज वॉटरचा हायड्रोजन लागत असतो. मी ह्याच्यावर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा, तुम्ही सांगायचं मला करेक्ट आन्सर काय असेल. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल बघा ह्याच्यावरती तुम्हाला आयसोटोपिक इफेक्टवरती कसं विचारलं जातं बघा. सपोज आपण एक्झाम्पल घेऊयात, या ठिकाणी R कार्बन डबल अल्डिहाइड, सेमच एक्झाम्पल घेऊयात. आणि ह्याच्यावरती काय टाकलेलं बघा, फर्स्ट स्टेपमध्ये मी टाकलेलं आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि सेकंड स्टेपमध्ये D2O टाकलेला आहे. तुम्ही आन्सर सांगायचं मला. त्यानंतर दुसरा सेम क्वेश्चन आहे बघा, अल्डिहाइड आहे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन आणि या ठिकाणी फर्स्ट स्टेपमध्ये दिलेलं लिथियम ॲल्युमिनियम ड्यूटेराईड आणि सेकंड स्टेपमध्ये आहे तुमच्याकडे वॉटर मॉलिक्यूल. थर्ड आहे बघा R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन, फर्स्ट स्टेपमध्ये आहे लिथियम ॲल्युमिनियम ड्यूटेराईड आणि सेकंड स्टेपमध्ये आहे D2O. सांगा बरं काय असतील प्रत्येकाचे एक्झाम्पल, आन्सर काय असतील.
आत्ताचं मेकॅनिझम सांगितलं मी तुम्हाला आहे ना. काय सांगितलेलं आहे की ॲल्युमिनियमचा जो काही ग्रुप आहे, हायड्रोजन असू द्या ड्यूटेरियम असू द्या, कुठं लागत असतो, कार्बनला लागत असतो. आणि ह्या ऑक्सिजनला वॉटरचा किंवा ड्यूटेरियम ऑक्साईडचा काय असणार आहे, ड्यूटेरियम लागणार आहे ना. ड्यूटेरेटेड वॉटरचा काय बनेल सांगायचं मग RCH2. बघा ह्या कार्बनला ॲल्युमिनियमचा हायड्रोजन लागलेला आहे. आता इथं OH असेल का OD असेल, मग OD असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा आता तुमच्या कार्बनला ॲल्युमिनियमचा ड्यूटेरियम असेल आणि ऑक्सिजनला वॉटरचा हायड्रोजन असणार. इथं काय असेल तुमचा प्रोडक्ट बघा CHD आणि या ठिकाणी असेल OH. बरोबर आहे. या ठिकाणी काय असेल सांगा, दोन्हीकडे ड्यूटेरियम दिला म्हणजे काय असेल RCHD असेल, या ठिकाणी असेल OD. ठीक आहे. त्यासाठी बघा काही ठिकाणी तुम्हाला मेकॅनिझम येणं गरजेचं असतं, कारण तुम्हाला असे आयसोटोपिक इफेक्ट जर विचारले तर विदाऊट मेकॅनिझम सांगू शकत नाही तुम्ही. बरोबर आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. बघा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचे जेवढे काय फंक्शनल ग्रुप आहेत तेवढे सगळे फंक्शनल ग्रुप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. तुम्हाला बिलकुल एक्स्ट्रा नोट्स वाचायची गरज नाही किंवा वेगळे रेफरन्स बुक बघायची गरज नाही. ठीक आहे. चला तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण एकतर सोडियम बोरोहायड्राईड बघूयात किंवा डायबालेज बघूयात. ठीक आहे. चला.